नमस्कार, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नवरात्री विशेष उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम। अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढे मऊ लुसलुशीत हे गुलाबजाम तयार होतात। शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला रताळे घ्यायचे आहेत। तर रताळे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। तर रताळे काय करायचं, मार्केटमधून आणल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ते भिजत ठेवायचे अर्धा तास, म्हणजे त्यातली जी माती असेल ती पूर्णपणे निघून जाते। तर आता 4 रताळे घेतले आहेत, त्यातले 1 रताळे मोठे आहे तर ते मी कापून घेतले आहे आणि एका चाळणीमध्ये ठेवून घेतले आहेत। तर आपल्याला रताळी वाफवून घ्यायची आहे। तर त्यासाठी कढईमध्ये पाणी घेतले आहे आणि पाणी सुद्धा व्यवस्थित गरम झाले आहे। तर चाळण ठेवायची, चाळणीवरती झाकण ठेवून आपल्याला रताळी व्यवस्थित 15 मिनिटवर वाफवून घ्यायची आहे। 15 मिनिटांनंतर इथे मी झाकण काढून घेतले आहे आणि इथे पाहताय तुम्ही रताळी व्यवस्थित आपली वाफलेली आहे। तर रताळी वाफल्यानंतर थंड होऊ द्यायची आहेत आणि त्यानंतरच आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे। तर रताळी थंड होत आहे तोपर्यंत साखरेचा पाक बनवूया। तर एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचे आहे। यापेक्षा जास्तीचे पाणी अजिबात घ्यायचे नाही। तर पाणी घातल्यानंतर चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मचभर वेलची पावडर घालून घ्यायची, म्हणजे पाक चवीला खूप मस्त लागतो। तर व्यवस्थित उकळी काढल्यानंतर इथे हाताने पाक चेक करून पाहायचा आहे। तर इथे मी हाताने पाक चेक करून पाहते, तर थोडासा हाताला चिकट लागत आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आपला इथे पाक मस्त असा तयार झालेला आहे। तर आता लगेचच आपल्याला रताळ्यांकडे वळायचं आहे। तर रताळी सुद्धा इथे मी सोलून घेते, ज्या वरच्या साली आहेत त्या काढून घ्यायच्या। तर सर्व रताळ्याची साल काढून घेतली आहे। आता आपल्याला लगेचच रताळी किसून घ्यायची आहेत। तर त्यासाठी इथे मी एक किसणी घेते आणि त्या किसणीवरती रताळी व्यवस्थित किसून घ्यायची। अजिबात हाताने मॅश करायची नाहीत, नाहीतर रताळ्याच्या गुठल्या राहतील आणि आपले गुलाबजाम व्यवस्थित तयार होणार नाहीत। तर त्यासाठी किसणीवरतीच रताळी व्यवस्थित किसून घ्यायची आहेत। तर इथे सर्व रताळी किसून घेतली आहेत। तर किसून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तर यामध्ये आपल्याला अर्धी वाटीवर मिल्क पावडर घालायची आहे, म्हणजे दूध पावडर घालायची आहे। तर इथे मी अर्धी वाटी सर्वच आधी घालत नाही आहे। तर 5 ते 6 चम्मचवर दूध पावडर घालून घ्यायची आणि व्यवस्थित हे रताळ्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि जास्तीचे जर ओले असेल रताळे तर तुम्हाला यामध्ये सर्वच अर्धा वाटी मिल्क पावडर लागेल। तर हे व्यवस्थित इथे पाहताय तुम्ही थोडेसे सैल झालेले आहे, तर त्यामुळे मला अर्धी वाटी मिल्क पावडर लागलेली आहे। तर इथे मी सर्वच मिल्क पावडर घातली आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घेतली आहे। तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर अर्धा चम्मचभर तूप घालायचे आणि परतला हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचे। तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहताय व्यवस्थित गोळा तयार होतोय मिश्रणाचा। अजिबात सैलसर आपले मिश्रण नाही आहे, मस्त असा गोळा तयार झालेला आहे। तर इथे
लगेचच आपल्याला याचे छोटे छोटे लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे लिंबाच्या आकाराच्या पेक्षाही थोडेसे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. अजिबात क्रॅक आपल्या या गुलाबजामला जात नाही आहेत. म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेले आहे. तर इथे मी सर्व गुलाबजाम अशा पद्धतीने तयार करून घेतले आहेत. म्हणजे गोळे तयार करून घेतले आहेत. आणि ही प्लेटसुद्धा क्लीन करून घेतली आहे. एका साईडला तेल गरम करायला ठेवले आहे आणि तेल गरम करताना एकदम कमी आचेवरती तेल गरम करून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये गुलाबजाम सोडून घ्यायचे आहेत. गॅसचा फ्लेम मंद ठेवलेला आहे आणि मंद फ्लेमवरतीच आपल्याला हे गुलाबजाम पहिले तळून घ्यायचे आहेत. तर इथे पाहताय तुम्ही गुलाबजाम टाकल्यानंतर थोडे थोडे बुडबुडे वरती येत आहेत. म्हणजे अशाच पद्धतीने आपलं तेल गरम असायला हवे. जास्तही गरम नको, म्हणजे पटकन असे तळले जातील आणि आतमधून कच्चे राहतील. त्यामुळे मंद आचेवरती गुलाबजाम व्यवस्थित असे तळून घ्यायचे आणि अर्धा सेकंदानंतरच आपल्याला झारा तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. म्हणजे झाऱ्याला गुलाबजाम अजिबात चिटकत नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तर इथे पाहताय तुम्ही मस्त असे गुलाबजाम आपले तळून घेतलेले आहेत. रंग तर सुरेखच आलेला आहे गुलाबजामला आणि एकाही गुलाबजामला क्रॅक गेलेला नाही आहे. तर आता काय करायचं, इथे मी सर्व गुलाबजाम तळून घेतल्यानंतर जो साखरेचा पाक आहे तो थोडासा कोमट असायला हवा आणि कोमट पाकामध्येच आपल्याला गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत. तर कोमट असला पाक की गुलाबजाम व्यवस्थित असे मुरलेसुद्धा जातात. आणि इथे पाकामध्ये गुलाबजाम टाकल्यानंतर गुलाबजाम थोडेसे असे जडजड वाटायला सुरुवात होते. म्हणजे काय तर गुलाबजाम आहेत ते व्यवस्थित असे मुरायला सुरुवात झालेली असते. तर आता अर्धा तासानंतर इथे मी तुम्हाला गुलाबजाम दाखवते. मस्त असे हे पाकामध्ये मुरलेले आहेत. खरंच खूप सुंदर हे गुलाबजाम झालेले आहेत. तर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही नवरात्रीला गुलाबजाम बनवून पहा. तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की हे रताळ्याचे गुलाबजाम आहेत. खरंच चवीलासुद्धा भन्नाटच लागतात हे गुलाबजाम. तर इथे मी कट करूनसुद्धा दाखवत आहे. खरंच खूप मऊ लुसलुशीत हे गुलाबजाम झालेले आहेत आणि चवीलासुद्धा भन्नाटच झालेले आहेत. तर येत्या नवरात्रीला तुम्ही अशा पद्धतीने गुलाबजाम करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.